मिसेस स्वाती देशमुख मॅडम त्यांच्या सुमधुर आवाजात एक सुंदर गीत सादर करतील. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी, धूळ उडवीत गाई निघाल्या, धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या. पालकांनी थोडं समजून घ्यावं, अगदी थोडा कार्यक्रम राहिला आहे. परत कृपया असं नसतं. पाखरांचे थवे परतती त्या सवे, पाखरांचे थवे पहिलं घंटा घुमेरावळी. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, माऊली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा. माऊली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा. मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, अमृताच्या जळी. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. राणे, श्री महेंद्र उबाळे, श्री सदानंद रावणादे सर आणि श्री अशोक बेलसारे सर. मॅडम, Vaishnavi madam to introduce today's guest. वराडकर, ती लाईट बंद करा ना. सर्वांना नमस्कार. मला कल्पना आहे की पालकांना निकालाची उत्सुकता आहे, पण सर्वांना विनंती आहे की आपण आत्तापर्यंत जशी कार्यक्रमाला साथ दिलात तशीच आणखी थोडा वेळ द्या. विद्या व कला हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवन प्रवासातील अविभाज्य भाग आहे. किंबहुना राष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब हे तेथील कलेमध्ये आढळते. कलेचे हे महत्त्व जाणून विद्यार्थी कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरता यंदाही कलादर्पण कला प्रदर्शन म्हणजेच हुनर 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कालच याचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आपल्या संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या स्वनिर्मित कलाकृतींचे उत्तम असे सादरीकरण या प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यास आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. या प्रसंगीत उपस्थित मान्यवरांचा आता आपण परिचय करून घेऊ.
सर्वप्रथम आदरणीय गुरुवर्य स्वर्गीय श्री पम राऊत सर तसेच आदरणीय शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय श्रीमती विद्या राऊत मॅडम यांना कृतज्ञतेचे अभिवादन. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे शब्दसुमनांच्या पारिजाताने. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर अनघा राऊत मॅडम त्या संस्थेच्या डेप्युटी CEO आहेत. त्यांच्या कार्यशैलीने त्या आपणा सर्वांना सुपरिचितच आहेत. अल्पावधीतच त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना अतिशय यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्या उत्तम वक्त्या तसेच समुपदेशिका देखील आहेत. सातत्याने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणे त्यांना आवडते. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षीपासून हुनर कला प्रदर्शनाचा एक अनोखा कलाविष्कार सादर करण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्ता विकासासाठी स्पोकन इंग्लिश, ॲबॅकस, फोनिक्स, नृत्यवर्ग असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत. त्या स्वतः एक उत्तम कलाकार आहेत. चित्रकला, हस्तकला याची त्यांना विशेष आवड आहे. अतिशय उत्साही कार्यतत्पर व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर अनघा राऊत मॅडम या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचं मी आपणा सर्वांतर्फे शब्दसुमनांनी स्वागत करते व त्यांना विनंती करते की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. आदरणीय विजय राधाकृष्णन मॅडम. धन्यवाद मॅडम. यानंतर आज आपणामध्ये उपस्थित आहे जी विशेष उपस्थिती आहे ती म्हणजे आदरणीय सचिन राणे सर. माननीय सचिन राणे सर हे संमोहन तज्ज्ञ आहेत. गेली 20 वर्षे संमोहन क्षेत्रात काम करीत असताना आजपर्यंत मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या लाखो लोकांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. त्यांना संमोहन क्षेत्रातील अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कोकण रत्नभूषण पुरस्कार देखील सरांना प्राप्त झालेला आहे. सचिन राणे सर यांची ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ही आपणासाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. मानसिक आजारासोबतच लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबतीमधील एकाग्रतेचा अभाव, स्वभावदोष, आत्मविश्वासाची कमतरता, भीती, फोबिया, न्यूनगंड, व्यसनाधीनता, नैराश्य, डिप्रेशन, निद्रानाश यासारख्या असंख्य मनोशारीरिक आजारांवर संमोहनाद्वारे विना औषध यशस्वीरित्या उपचार त्यांनी केलेले आहेत. त्यात त्यांचा हातखंडा आहे. ठाणे व पुणे येथे त्यांची उपचार केंद्रे आहेत. तसेच त्यांचे स्वतःचे YouTube चॅनल असून त्या माध्यमातून देखील मनोविकारांवर ते मार्गदर्शन करीत असतात. सर उत्तम सूत्रसंचालक आहेत. समोरच्या व्यक्तीसोबत सहज संवाद साधत ते अनेक प्रश्न त्यांचे सोडवत असतात आणि यासोबतच एक उत्तम माणूस म्हणून ते आम्हाला परिचित आहेत. आज आमच्या विनंतीला मान देऊन सर आज इथे आलेले आहेत. सर मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर अनघा राऊत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सचिन राणे सरांचं स्वागत करावं. आज विद्यार्थ्यांचा प्रत्येक स्टॉल, प्रत्येक कलाकृती सरांनी अगदी बारकाईने पाहिलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं अतिशय कौतुक केलेलं आहे. आपण हे हुनरचं जे शीर्षक गीत ऐकत आहात, थीम सॉन्ग ज्याला म्हणतोय, ते आपल्या वांगणी विभागाच्या शिक्षिका कनका दलाल मॅडम यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आहे व आपलाच विद्यार्थी भावेश याने ते गायलेलं आहे. यानंतर आपण परिचय करून घेऊ. त्या म्हणजे प्रोफेसर प्रीती सचिन राणे सरांच्या सुविद्य पत्नी. त्या MCOM MBA इन फायनान्स आहेत. तसेच त्यांनी केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटीमधून फायनान्स या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेली आहे. त्यांनी नामांकित रुपारेल कॉलेजमध्ये अकाउंटिंग आणि फायनान्स या विषयाचे अध्यापन देखील केलेले आहेत. त्या शेअर मार्केट ट्रेनर असून फायनान्शियल कन्सल्टंट देखील आहेत. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. अतिशय बहुआयामी असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये
कुछ कर दिखलाना है जग में, मुझ में तुझ में हुनर है सब में, मुझ में तुझ में हुनर है सब में। धन्यवाद मॅडम। यानंतर अतिशय विशेष असं व्यक्तिमत्व आपणामध्ये उपस्थित आहे, ते म्हणजे आदरणीय महेंद्र उबाळे सर। BE सिव्हिल इंजिनियर ही पदवी प्राप्त केलेल्या सरांनी HRD या विषयात MBA देखील केलेला आहे। आपल्या एकूण 31 वर्षाच्या सेवेच्या कालावधीत त्यांनी रस्ते खाते, पाणी खाते, शाळा पायाभूत सुविधा इत्यादी विविध विभागात काम केलेले आहे। पूर्व या विभागाचे सहाय्यक आयुक्तपदाची धुरा देखील सरांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे। सध्या ते मुंबई महानगरपालिकेमध्ये मुख्य नगर अभियंता म्हणून कार्यरत आहेत। आपल्या व्यस्त कार्यक्रमातून देखील सरांनी आवर्जून आमच्या मुलांसाठी वेळ काढलेला आहे, याबद्दल आपले मनपूर्वक आभार सर आणि मनापासून आपले स्वागत आमच्या संकुलात। मी आदरणीय रावराणे सरांना विनंती करते की त्यांनी उबाळे सरांचं स्वागत करावं। आदरणीय सदानंद रावराणे सर, संचालक मिलिंद विद्यालय, स्वागत करीत आहेत श्री महेंद्र उबाळे सर यांचं। घर अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में, घर अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में, मुझ में तुझ में हुनर है सब में, मुझ में। धन्यवाद सर। धन्यवाद। यासोबतच आपणामध्ये अतिशय ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतंय, ते आहेत आमचे आदरणीय अशोक बेलसरे सर। अशोक बेलसरे सर यांनी परळच्या सोशल सर्व्हिस लीगच्या हायस्कूलमध्ये 32 वर्ष सुपरवायझर म्हणून काम केलं। त्या काळात त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदस्थ आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या आंबेडकर एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद नाईट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द सर्वांच्याच लक्षात आहेत आणि विशेष म्हणजे सध्या ते या सोसायटीचे विश्वस्त आहेत। बेलसरे सरांची आणखी एक ओळख आम्हा शिक्षकांना आहे, ती म्हणजे सायन्स प्रदर्शन भरवणारे संयोजक म्हणून। विज्ञान अध्यापक मंडळातर्फे चालवणारा हा उपक्रम आता राज्यभर विस्तारला आहे। सरांनी रात्रशाळा मुख्याध्यापक संघाचं यशस्वी नेतृत्व केलेलं आहे। त्या संघाचे ते सेक्रेटरी होते। 1977 साली शिक्षकांचा 54 दिवसांचा मोठा संप झाला होता। या संपात सरांनी शिक्षकांचं हिरिरीने नेतृत्व केलं होतं। 1984 साली महाराष्ट्रात विना अनुदान शाळांसाठी मोठा लढा उभारला, त्यात ते अग्रभागी होते। 2005 साली शिक्षक भारती या संघटनेची स्थापना झाली, तेव्हा सरांनी शिक्षक भारतीच्या कार्यवाह पदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली व शिक्षक भारतीच्या माध्यमातून शिक्षकांना सन्मान मिळावा, स्थैर्य मिळावं यासाठी शैक्षणिक चळवळ सुरू झाली। सध्या सर शासन मान्यताप्राप्त शिक्षक भारतीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। 2006 साली सरांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व फातिमा शेख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सर, आम्ही आपलं स्वागत करतो व मी पुन्हा एकदा रावराणे सरांना विनंती करते की त्यांनी बेलसरे सरांचं स्वागत करावं। आजचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आज जे पुष्पगुच्छ पाहुण्यांना आम्ही देत आहोत ते आचल चॅरिटेबल ट्रस्ट ह्या अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ट्रस्टमधील मुलांनी बनवलेले आहेत, तयार केलेले आहेत। धन्यवाद सर। यानंतर आपणामध्ये उपस्थित आहेत श्री सदानंद रावराणे सर, आजचे विशेष अतिथी। सर संस्थापक मिलिंद विद्यालय फिल्टरपाडा पवई, वैभववाडी शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी, हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी याचे ते अध्यक्ष आहेत। तसेच महाराणा शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई महाविद्यालय वैभववाडी याचे ते कार्याध्यक्ष आहेत। महामुंबई शिक्षण संस्था संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सध्या स्वीकारलेली आहे। आदिवासी पाडे व गोरगरीब वस्ती असलेल्या फिल्टरपाडा पवई, बगोडा गाव, मोरारजी नगर या परिसरात अज्ञानाच्या अंधकारात धडपडणाऱ्या
गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रकाश मिळावा, त्यांचे जीवन उजळून निघावे म्हणून 1992 साली जय भवानी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून माननीय सदानंद रावराणे सर यांनी मिलिंद विद्यालयाची स्थापना केली. सुरुवातीला 4 वर्गखोल्या व 400 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेल्या या शाळेत आज 2200 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. मराठी माध्यमाची उत्तम शाळा म्हणून त्यांच्या शाळेचा नावलौकिक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास नजरेसमोर ठेवून वेगवेगळे उपक्रम राबवीत अत्याधुनिक सोयी सुविधा त्यांनी विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण जे काम करायचं त्याची परिपूर्ण माहिती आपल्याला असायलाच हवी असा त्यांचा अट्टहास असतो आणि म्हणूनच अत्यंत अभ्यासू वृत्तीने त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटविलेला आहे. सर, आपला देखील मनपूर्वक स्वागत आणि मी डॉक्टर अनघा राऊत मॅडम यांना विनंती करते की त्याने आदरणीय सदानंद राणे सर यांचं स्वागत करावं. अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में, घर अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में. मुझ में तुझ में हुनर है सब में, मुझ में तुझ में हुनर है सब में. धन्यवाद सर. आता एक विशेष सत्कार मला घ्यावासा वाटतो आहे, तो म्हणजे आमच्या आदरणीय विजया राधाकृष्णन मॅडमचा. आज 2 दिवस जे तुम्ही अनुभवत आहात, अभूतपूर्व असा अनुभव आज कन्नमरमधल्या सर्वच नागरिकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना, आम्हा शिक्षकांना मिळत आहे. त्या सर्वाचं कॉर्डिनेशन हे विजया मॅडमनी समर्थपणे पेललेलं आहे. आपण कौतुक करतो, आनंद घेतो, पण त्यामागे जी मेहनत असते, जी चिकाटी असते, दिवसरात्र कार्य करण्याची तळमळ असते, ती विजया मॅडममध्ये आपल्याला आढळून येते. आपल्या सर्वांना परिचित आहे की आदरणीय राधाकृष्णन मॅडम ह्या इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होत्या. याच वर्षी त्यांनी सेवानिवृत्त त्या वयोमानानुसार झालेल्या आहेत. पण वय हा एक आकडा असतो, कर्तृत्वाला आपल्याला आभाळ ठेंगणं असतं, तसं मॅडमचं कर्तृत्व आहे. मी मॅडमना अतिशय आभारी आहे कारण तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या कार्यक्रमाचं केलं. मी डॉक्टर अनघा राऊत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विजया राधाकृष्णन मॅडमचा सत्कार करावा.